जर पक्ष सोडायचा असेल तर या ठिकाणी करोडो रुपयाचा या ठिकाणी लाच दिल्या चाललेली आहे। मग ते आकड्याची सुरुवात 50 कोटीपर्यंत झाली होती पहिली, आणि पहिले जे काही आमदार गेले त्यांना 50 कोटी दिले, नंतर जे आमदार गेले त्याला 75 कोटी गेले, आणि त्यांना 37 आमदारांची गरज होती, पण 25 आमदार होते त्यावेळेस 50 कोटीचा आकडा होता, आणि 37 पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी 100 कोटीपर्यंत भाव केला होता। लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि येत्या 26 एप्रिलला हिंगोली लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे। महायुतीकडून बाबूराव कदम कोळीकर, वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बीडी चव्हाण आणि शिवसेना ठाकरे गटाकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। पण याचबरोबर बहुजन ओबीसी पार्टी देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। माझ्यासोबत स्वतः जे ओबीसी बहुजन पार्टीचे लोकसभेचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट शिंदे सर, कसा प्रतिसाद आहे? गावोगावी फिरताय, गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहे? ओबीसी बहुजन पार्टीची ही या मराठवाड्यातली एकमेव सीट आम्ही लढत आहे, आणि ज्यावेळेस आमचे ओबीसीचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब आणि माननीय प्रकाशना शेंडगे यांनी 26 नोव्हेंबरला हिंगोली येथे ओबीसीचा मेळावा घेतला होता, त्याच वेळेस जाहीर केलं होतं की आम्ही पार्टी स्थापन करणार, आणि आज भुजबळ साहेबांच्या प्रेरणेने माननीय प्रकाशना शेंडगे यांनी पार्टीची स्थापना केली, आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही याच्या पूर्वीच ओबीसीपर्यंत बहुजनांपर्यंत आम्ही नोव्हेंबरमध्येच पोहोचलेलो आहे, आणि लोकांचा या सत्ताधाऱ्यांविरोधात रोष आहे, कारण ओबीसी समाजावर सगळ्यात मोठा अन्याय या सरकारनं केलेला आहे। मग ते शिंदे फडणवीसचं सरकार असो का केंद्रातलं मोदी आणि शहा असो, आणि यांनी फक्त सांगतायत की आमचा ओबीसी आत्मा आहे, आमचं सगळं जे काय आहे ते ओबीसी आहे, परंतु कुठेही ओबीसीवर या न्याय मिळत नाही। सोबतच या ठिकाणचे बौद्ध बांधव असतील, आदिवासी बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहे, हे सुद्धा आज आमच्यासोबत मोठ्या प्रमाणावर आहे। मी आज वसमत तालुक्यामध्ये खांबाळा या ठिकाणाहून कुपटी, खापरखेडा करत आज मी करुंद्यात आलो, आता खंडोबाचं मी दर्शन घेतलेलं आहे, आणि आम्ही नक्कीच हिंगोली लोकसभा मतदारसंघामधले जे काही मूलभूत प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न असेल सगळ्यात महत्त्वाचा, इथला लाईटचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, आणि जे उमेदवार उभं टाकलेले आहेत तर त्यांना हिंगोली जिल्ह्याची काही नाळ नाही आहे, हिंगोली जिल्ह्याच्या प्रश्नाचा पण अभ्यास नाही, फक्त पक्षानं त्यांना लादलेला आहे, आणि हिंगोली जिल्ह्याचे सगळे मूलभूत प्रश्न जे आहेत याच्यासाठी मी मागच्या 20 वर्षापासून आमचे आदरणीय नेते माजी आमदार विठ्ठलराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे, आम्ही राजूभाऊ सातव यांच्या पण नेतृत्वाखाली कळमनुरीत काम केलेलं आहे, आणि नक्कीच हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार हे मला माझ्या टीव्ही निशाणीचं बटन दाबून विजयी करतील। मोठे मोठे मातब्बर नेते उभं टाकलेत, नागेश पाटील आष्टीकर असतील, बाबूराव कदम कोळीकर जे विधानसभेला हातगाव हिमायतनगर विधानसभेला होते, आणि वंचित बहुजन आघाडी, कशी टक्कर होईल? त्या तिघांना पराभूत करून तुम्ही विजय व्हाल का? या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस 9.5 लाख मतदान झालं होतं, आणि यावेळेस साधारण माझा असा अंदाज आहे की 10 लाखापर्यंत मतदान होईल, आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून ज्या मी समाजाचं नेतृत्व करतो, धनगर समाजाचं म्हणजे ओबीसीमध्ये धनगर बांधवांचं 3 लाख मतदान आहे, आणि मागच्या वेळेससुद्धा जवळपास 2.5 लाख मतदान झालेलं आहे, आणि 2.5 लाख मतदान जर मला धनगर बांधवांचं होणारच आहे, आणि सोबतच जे काही ओबीसी मधला माळी समाज आहे, त्याच्यामध्ये ते लिंगायत समाज आहे, वंजारी समाज आहे, तेली समाज आहे, बंजारा समाज आहे, यांना सुद्धा माझी चळवळ माहीत आहे, कारण भुजबळ साहेब यावेळेस आणि प्रकाशना शेंडगे आले, पहिली बैठक मी स्वतः या जिल्ह्यामध्ये कळमनुरला घेतली होती, आणि नक्कीच जे मातब्बर आहे मला मान्य आहे त्यांच्याकडं मोठ्याल्या गाड्या आहेत, घोड्या आहेत, काळा पैसा आहे, त्यांच्याकडं आमदारकी होती, त्यांच्याकडं मुख्यमंत्र्यांची ताकद आहे, कोणाच्या पाठीमागं तर उभं केल्याची ताकद आहे, आणि पैसेवाल्यांना जनता आता पाडणार आहे, कारण जनता त्रस्त आहे। शेतकरी आज आत्महत्या करायलेला आहे, बेरोजगार सुद्धा आत्महत्या करायलेले आहेत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न फीसचा निर्माण झालेला आहे, दवाखान्यात जर जायचं असेल तर आज या सरकारच्या अशी परिस्थिती आणली, सरकारी दवाखाने ठप्प करून टाकलेले आहेत, आणि शेती विकल्याशिवाय कोणाला उपचार घेता येणं झालेला आहे, आणि नक्कीच या ठिकाणचे जे मातब्बर नेते आहेत हे सगळे लादलेले आहेत, आणि जनता गरीब म्हणून मला निवडून देईल, कारण मी सर्वसामान्य कुटुंबातला एक वकील आहे। ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे, मनोज जरांगे ते मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मागतायत, लोकसभेवर निवडून गेल्यावर ओबीसीचं आरक्षण कसं टिकवणार?
ओबीसीच्या आरक्षणासाठीच जे मंडल आयोग या ठिकाणी लागू झाला होता 1990ला व्ही.पी. सिंगांच्या काळामध्ये, परंतु त्याची अंमलबजावणी 91च्या नंतर आजसुद्धा झालेली नाही. खाजगी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि मी खासदार झाल्याच्या नंतर ओबीसीच्या प्रत्येक घटकाला मग 375 जातीला हे संरक्षण ओबीसीच्या आरक्षणाचं मी देणारच आहे. आणि मंडल आयोग हा पूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण जे उमेदवार उभे आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं की तुम्ही कशासाठी उभा टाकलेलं आहे, संविधानाच्या कोणत्या कलमानुसार तुम्ही त्या ठिकाणी बोलणार आहेत, यांना सांगता येणार नाही. यांना फक्त एवढंच सांगता येईल की आमच्याकडे पैसे आहे, गाड्या आहेत, दारू देणार, पैसा देणार. मी तर म्हणतो जनतेला यांनी पैसा देत असतील तर घ्या, यांच्या काय कष्टाचा पैसा नाही. यांनी जे काही देत असतील तुम्ही त्यांच्याकडून घ्या, पण यांना तुम्ही निवडणुकीमध्ये या उमेदवारांना, मग ते आष्टीकर असतील का, मग ते बाबूराव कदम असतील का, डॉक्टर बी.डी. चव्हाण असतील, यांना तुम्ही पाडा आणि एका गरीब उमेदवाराला त्या लोकसभेत पाठवा. ओबीसीचं नाही तर या ठिकाणी SC STचं संरक्षण करण्यासाठी प्रकाश अण्णा शेंडगे हे महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तुमचा की आता जे बाबूराव कदम कोळीकर उमेदवार आहेत लोकसभेचे, ते खांद्याला खांदा लावून संतोष बांगरांच्या दोघेही प्रचार करत आहेत. पण मागे एक बांगर साहेबांचा शिंदे गटात जाण्याच्या आधी एक व्हिडिओ प्रसारित केला होता की तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी इतक्या कोटीची ऑफर आली, तितक्या कोटीची ऑफर आली, असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काय तथ्य होतं त्या आरोपामध्ये? खरंच ऑफर होती काही? मला वाटते याचं कारण तुम्हीच भाषण देत होता त्या ठिकाणी. या ठिकाणी जे मला माहिती मिळाली होती त्यावेळेस असं सांगितलं गेलं होतं की जर पक्ष सोडायचा असेल तर या ठिकाणी करोडो रुपयाचा या ठिकाणी लाच दिल्या चाललेली आहे. मग ते आकड्याची सुरुवात 50 कोटीपर्यंत झाली होती पहिली, आणि पहिले जे काही आमदार गेले त्यांना 50 कोटी दिले, नंतर जे आमदार गेले त्याला 75 कोटी गेले, आणि त्यांना 37 आमदारांची गरज होती, पण 25 आमदार होते त्यावेळेस 50 कोटीचा आकडा होता, आणि 37 पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी 100 कोटीपर्यंत भाव केला होता, अशी मला त्यावेळेस माहिती मिळाली. म्हणून मी स्पष्ट बोललो, आणि आज पण मी म्हणतो की हे खोक्यामधून निर्माण झालेलं सरकार आहे. आणि नक्कीच जनतेनं या बाबूराव कोळीकरचं आणि मुख्यमंत्री जिथे जिथं फिरतील त्यांच्याकडून हे करोडो रुपये विकल्या गेलेले आहेत, म्हणून यांच्याकडे पैसे घ्या यांच्याकडून, पण यांना मतदान करू नका. मतदान मी एक गरीब उमेदवार म्हणून माझ्या टीव्हीचंच बटन दाबा. तुम्ही त्यावेळेस बांगरांच्या सोबत होतात, आमदार बांगरांच्या. तुम्हाला शिवसेनेत बांगर जाण्याआधीची जी काही हालचाली होत्या त्या माहीत असतील. खरंच बांगर साहेबांनी पैसे घेतले का? कोट्यवधी रुपये? मला वाटत नाही की खरं तर संतोष बांगर माझे सहकारी होते, त्यांची इच्छा नव्हती, परंतु ते का गेले हे मला सुद्धा माहीत नाही. आम्हाला पण त्यावेळेस असं वाटत होतं की ते उद्धव साहेबांना सोडणार नाहीत, परंतु आता तो जो विषय आहे, मी स्वतः आता उद्धव साहेबांसोबत नाही, म्हणून मला त्याच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही. पण नक्कीच मी सांगेल की या ठिकाणची जे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आज मी फिरतोय, आज मी वसमत तालुक्यात आहे, आता मध्ये सेनगावमध्ये जाणार आहे, कळवण तालुक्यात मी फिरलेला आहे. नक्कीच जनतेचा रोष आहे आणि जनतेला मतदान करण्याची सुद्धा इच्छा नाही, यांचं तोंड सुद्धा या सत्ताधाऱ्याची पाहायची इच्छा नाही. यांना जबरदस्ती गाड्या देऊन माणसं सुद्धा भेटणं झालेत. आणि नक्कीच मला वाटते की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला गरीब उमेदवार या ठिकाणी हिंगोलीची जनता मला निवडून देईल, आणि नक्कीच एक हिंगोलीमध्ये क्रांतिकारी परिवर्तन होईल. लोकसभेमध्ये प्रकाश अण्णा शेंडगे यांची सभा वगैरे, स्टार प्रचारकाची यादी जाहीर झाली असेल. या ठिकाणी आमचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे असतील, प्राध्यापक TP मुंडे सर असतील, प्राध्यापक लक्ष्मण हाके सर असतील, त्यानंतर चंद्रकांत बावकर साहेब आहेत, तांडेल साहेब आहे, ही सर्वच ओबीसीची मंडळी या ठिकाणी SC STची मंडळी येत्या काही दिवसामध्ये या हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रचाराला येणार आहे. नक्कीच आपण पाहू शकतो हे होते ओबीसी बहुजन पार्टीचे लोकसभा उमेदवार ॲडव्होकेट रवी शिंदे, आणि त्यांनी गावोगावामध्ये जाऊन या मतदारांना भेटीगाठी देणं सुरू केलेलं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.